मान्य आहे, आपल्या सगळ्यांना जेवण बनवता येतं. आपल्या आईला आहे ना उत्तम पुलाव बनवता येतो. पण कधी कधी काही प्रसंगाला आपण पुलाव ऑर्डर करतो, बिर्याणी ऑर्डर करून खातो. भांडी घासावी लागत नाहीत, घरातली बाकीची कामं पडत नाहीत, पाहुणे असतात, आपण बिझी असतो आपल्या कामात. आणा, खावा, त्याचे काय असतील ते पे करा आणि मस्तपैकी खुश राहा. जवळपास तेवढेच रुपये लागतात. ते साहित्य, ते सामान, थोडंसं थोडंसं सर्व्हिस चार्ज जास्त द्यावा लागतो. पण शेवटी तेच होतं. असा हा ऑर्डर केलेली बिर्याणी म्हणजे म्युच्युअल फंड आणि आपला पोर्टफोलिओ जो आपण स्वतः तयार करत असतो. बऱ्याच वेळेला आपल्याला वेळ नसतो. बरीच जण मार्केट रोज बघतात. समजतं सगळ्यांना असं समजू नका, अजिबात समजत नाही. आपण अजूनही किमती बघतो. पी रेशो वाढला, पी रेशो कमी झाला, पीबी रेशो, डी रेशो, ह्या रेशोकडे आपण जात सुद्धा नाही. त्यामुळे असं समजू नका की आपल्या सगळ्यांना सगळं मार्केट समजतं किंवा समजलंय. त्यामुळे हे आहेत म्युच्युअल फंड, बाहेरून ऑर्डर केलेली बिर्याणी आणि पोर्टफोलिओ आपल्या घरातली बिर्याणी, घरातला पुलाव तुम्ही समजू शकता. स्ट्रॅटेजीज किंवा इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग द्यायची आहे, त्यामुळे याची माहिती देणं तुम्हाला क्रमप्राप्त आहे. कोर्समध्ये हे डिटेलमध्ये प्रत्येक म्युच्युअल फंड तो काय करतो, त्याचा फंड कसा डिवाइड होतो हे मी सांगितलंय. आता ती वेळ नाही, हा प्रसंग युद्धाचा आहे. म्हणजेच काय, कधी मार्केट पडलं केव्हा त्याच्यामध्ये काय गुंतवावं, कधी मार्केट चढलं केव्हा त्यातून काय बाहेर काढावं, कुठला म्युच्युअल फंड नेमका प्रेफरन्स कोणाला द्यावा, याबद्दल थोडक्यात काही गोष्टी बोलू. दिस इज नॉट बाय ऑर सेल रिकमेंडेशन. मी काय केलंय हे तुम्हाला सांगतोय, मी माझे अनुभव सांगतोय. अनुभव सांगायला कुठलाच मर्यादा, कुठलेही नियम नाहीयेत.